तर विद्यार्थी मित्रांनो, महिला व बालविकास विभागाचे सर्व पदांचे जे हॉल तिकीट आहे, तर ते इथं उपलब्ध झालेले आहे. तर ते कसे डाउनलोड करायचे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं टाकायचा आहे. म्हणजे लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर इथं क्लोज करायचं आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल. तर इथं अप्लाय पोस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या पदांसाठी इथं अर्ज केलेला असेल, तर ती पदे तुम्हाला इथे दिसतील. तर तुम्हाला इथं डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत तुमचा प्रोफाईल तुम्हाला इथे दिसेल आणि 3 नंबरला तुम्हाला ॲडमिट कार्ड असा ऑप्शन दिसेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी परीक्षेचे ठिकाण आहे, तर ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर साईडला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ॲडमिट कार्ड असा. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचे जे हॉल तिकीट आहे, तर ते इथे डाउनलोड होईल. तर इथं बघू शकता हॉल तिकीटमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दिसेल. तुमचा परीक्षेचा दिनांक, तसेच परीक्षेचे ठिकाण, तसेच काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत. तर त्या पण तुम्ही इथं बघून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मी तुमचे जे हॉल तिकीट आहे, तर ते डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.